पूर्ण. नमस्कार, माझं नाव तृप्ती हेमंत शेवाळे. आज मी आली आहे बीड जिल्ह्यातल्या मुगगाव गावात आष्टी जवळच्या, आणि आपण आज आता कांद्याच्या शेतात आहोत. विष्णू भवर सरांचं हे शेत आहे, तर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की त्यांना कांद्याच्या पिकावर काय फरक पडला. सर नमस्कार. तुम्ही कांद्याला काय खतं वापरलेली, कसं काय फरक जाणवला? ते सगळे तुमच्याकडलीच खतं वापरलेली, सगळं स्कीट वगैरे, परत ते पाणी साठवून नाही. एक्वाजेल, 82 आणखी ती दुसरं ह्युमिक ग्रॅन्युअल वापरलेलं, लिक्विड वापरलेलं, गोल्ड. अच्छा, सर्व बॉक्स तुमचंच. प्रोटेक्ट आणि बुरशीनाशक वापरलेलं. बरं, मग तुम्हाला काय फरक जाणवतो? सगळ्या पावसामध्ये किती पाऊस झाला तरी पण टिकून राहिला कांदा, असं म्हणजे उत्पन्न चांगलं निघण असं गॅरंटी आहे ना. ओके. एक्वाजेलमुळे पाणी पाऊस पडला म्हणून काही आपलं तुमचं नुकसान झालं नाही. आणि इकडे ह्या भागात बऱ्याच जणांचं मी ऐकलं की कांद्याचं नुकसान झालेलं आहे. बऱ्याच जणांचे म्हणजे असे काहींच्या आत्ता उपटायला आली तर कांदे म्हणजे खराब होऊन गेले, पातच नाही राहिली त्याला, असा कांदाच नाही कुठं. अच्छा, आणि तुम्ही एक्वाजेल वापरला म्हणून तुमचा कांदा टिकून राहिला. अच्छा, आणि किती उत्पन्न म्हणजे आधीच्या उत्पन्नामध्ये आणि ह्या उत्पन्नामध्ये? पहिली निघायची ह्याच्यामध्ये 50 गुणी अशी पाऊस काळात, आता निघायला पाहिजे 200च्या आसपास. 200ची अपेक्षा आहे तुम्हाला निघेल म्हणून. अच्छा, आणि म्हणजे तुम्ही खुश आहात ना? खुश आहे. अच्छा, पहिले रासायनिक खतं वापरत होतात का तुम्ही? पहिले म्हणजे ह्याच्या अगोदर नव्हतं वापरत, आता वापरायला लागलो. अच्छा, ही खतं तुम्ही पहिल्यांदा वापर? पहिल्यांदा. आणि पहिल्याच वापरण्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा रिझल्ट मिळाला. आणि आधी तुम्ही रासायनिक वापरत? अगोदर रासायनिक. अच्छा, आणि मग आता तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काही मेसेज द्यायचा आहे? हेच वापरा म्हणून. अच्छा, हेच वापरा. ओके, म्हणजे ह्या पहिल्या रिझल्ट मध्येच तुम्ही एकदम तुम्हाला खुश आहात? आणि मग ते काय, ते रिझल्ट मिळाल्यामुळे तर हे शेतकरी आलेत ना बाजूचे, त्यामुळे त्यांना पण घ्यायची आता. अच्छा, चालेल, नक्की. खूप छान रिझल्ट आहेत. नमस्कार. एकदम खूप छान रिझल्ट मिळालेला आपल्याला कांद्यावर. आणि ह्यांच्या आई आहेत, आणि आपण जेव्हा ह्यांना खतं दिलेली तेव्हा ह्यांना साबण पण आपला दिलेला, नीम सोप. तर ह्या आजींना पण नीम सोपचा एक छान रिझल्ट मिळालेला आहे. तर आजी, तुम्हाला काय हे मिळालं, साबणाचं काय रिझल्ट होता? फायदा भेटला. अच्छा, तुम्हाला काय त्रास होत होता? हे काय असं खाजून टेंगुळ यायचे असले. टेंगुळ यायचे, खाज यायची का? बरं, आणि मग तुम्ही नीम सोप वापरलात? तेच वापरते. अच्छा, आणि मग त्या नीम सोपने काय केलं, काय झालं? तुमची खाज पूर्ण गेली का? सगळी गेली, सगळी वनच नाही राहिला. असे वन झाले काळे भांगा. अच्छा, अजून आहे तेवढी. आणि सगळं खाजवायचं. मग तुम्ही डॉक्टरकडे जाणार होता? पाथर डील गेलो एक बार आम्ही दोघं. अच्छा, डॉक्टरकडे गेले? सांगितलं होतं तिथं गेलं, तरी बी तितकंच 2-3 दिवस नाही खाजलं, पुन्हा चालूच. अच्छा, म्हणजे त्रास होतच होता. किती दिवस हा त्रास होत होता तुम्हाला? चांगलं 2-1 महिना. 2-1 महिने होत होता. आणि म्हणायचा चल तिकडं, मरून मला कटाळा येतो त्या गाडीवर बसायचं. आणि मग साबणाने किती दिवसात? 15 दिवसातच राहिलं. अच्छा, 15 दिवसातच राहिला. झालंच नाही, पण मग वन बी लागले जायला रोजची रोज. अच्छा, सगळे गेले. नाही तर इथं तर ना असे दुःख झाल्यावर जलत खाजवायचं. अजून बी काढा नाही. मग आपला नीम सोप वापरायचा की नाही? तुम्ही सांगा सगळ्यांना की नीम सोप वापरा. ते तर तेच म्हणलं, त्या मॅडमने दिलं तर म्हणलं ह्याला औषधा बरं साबण, त्यांनीच राहिलं. अच्छा, ठीक आहे, चालेल, थँक्यू. चला, एकदा दाखवा.